संघाचं ठाकरे साहेबांची आम्ही ही जोडी पाहतो आलेली एवन जोडी आपलं हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश जी दीपक ठाकरे साहेबांकडून पाण्याच्या सुविधेला आम्हाला सौजन्य लाभले आणि आमचे लाडके जावई बापू सागरजी दळवी साहेबांनी त्या पाण्याच्या सुविधेच्या माध्यमातून उद्याच्या दिवसासाठी स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल आम्ही आमच्या लाडक्या जावईंचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतोय ठाकरे मंडळींचं. आणि आमचे रवींद्र ठाकरे सुद्धा आपल्यामध्ये आहेत बघा, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त आपण करतोय. ते उद्या पण येणार आहेत. मगाशी म्हणाले की सर मी पुन्हा उद्या येईन. या सर उद्या पुन्हा या. उर्ध विकेट हॅमर्ड केलं इथे. हाफ फॉली येता येता अगदी स्वतःला ॲडजस्ट केलं आणि आडव्या बॅटने तिथे डीपेक्स्ट्रा कव्हरला हा क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह होता. चांगला फटका सजवला. हे फटके पाहणं फार दुर्मिळ असतं आणि ह्या सुंदर स्पर्धेमध्ये आपल्याला क्लासिकल फटके सुद्धा अनुभवायला मिळाले. धावसंख्या ह्या 2नी पुढे जात असताना दुसरं षटक सुरू आहे आणि 3 गडी बाद झाले. धावसंख्या 7 वरती आपण पाहतोय कृष्णा बॉईज वाफे संघाची. सन्मान्य शिवाजी चंद्रकांत ठाकरे साहेबांचं इथे आगमन, ज्याने आम्हाला फार मोठं योगदान दिलंय. जे आम्ही चषक देतोय ना मॅचसाठी, ती सुंदर ट्रॉफी आम्हाला अनेक नगाच्या माध्यमातून प्रदान केलेल्या आहेत. त्यामध्ये शिवाजी चंद्रकांत ठाकरे साहेबांचं मोलाचं योगदान आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. डॉट चेंडू आला इथे. हा चेंडू टर्न केलाय. वा वा, ब्युटिफुल स्ट्रोक अँड ब्युटिफुल झेल आल्सो. झेल टेकन ॲट स्क्वेअर लेग आणि फलंदाज बाद. वा, सुंदर कॅच. दरम्यान आमचे सन्मान्य बाळाराम पाटोले साहेबांचं आगमन झालेलं दिसतंय आम्हाला. या साहेब, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तुम्हाला आम्ही पाहतोय, तुम्ही सुद्धा आम्हाला येऊन पहा इकडे. या आपलं हार्दिक स्वागत. वेलकम बाळारामजी पाटोले साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे विकेटचं पतन झालं. एक सुंदर झेल जज केला, छातीच्या जवळून अगदी मिठीमध्ये घेतला त्या चेंडूला त्या फिल्डरने. यावेळेला अगदी ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा क्रॅकिंग ड्राईव्हचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होत असताना एक धाव कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या एक धावेने अलगदपणे पुढे सरकत असताना 8 वरती 4 गडी बाद. फिल्डिंग करणारा संघ पाहतो आपण. ज्या संघाने आपण आधीच्या सामन्यामध्ये सापगाव संघाला पाणी पाजलं, तो जे बजरंग वासिन संघ फिल्डिंग करतोय आणि बॅटिंग करणारा संघ आहे तो म्हणजे वाफे संघ. हो हो, अर्ली पिकअप शॉट आहे. मस्त शॉट, भिंगरी शॉट. एका टप्प्याने 4 रन. हो नक्कीच, तुम्ही पण जीव लावलं पाहिजे, हे पण खरंच आहे. आणि जीव लावणारं हे आमचं अनेक आयोजक मंडळ पाहतो की प्रत्येकाने प्रेम दिलं, आम्हाला जीव लावलंय आमच्यावरती आणि नक्कीच ते सर्वजण जीवाचं रान करतायत. चेंडू पटकन द्या मैदानामध्ये प्लीज. चेंडू सुपूर्द करा आमच्या व्हॉलेंटियर्स मंडळी. छोटू मोठू पतलू गँग कुठे आपली? आपण सर्व बाजूला अगदी मैदानाचा ताबा घ्या. कुठे आहेत ते आमचे हर्षलजी सतीश ठाकरे, अजून एक आपले हर्षल ठाकरे. तब्बल 3 हर्षल ठाकरे आपल्याला आज जॉईंट आहेत व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये. राज निचिते आम्हाला मदत करतोय. हर्षल भूषण, हर्षल सतीश ठाकरे मदत करतोय आमच्या व्हॉलेंटियरच्या भूमिकेमध्ये. सुजल भावारते,
जितेश निचिते, हर्षल ठाकरे, सार्थक भावार्थे, प्रथमेश निचिते, वैष्णव ठाकरे, वेद ठाकरे, करण ठाकरे, भाविक ठाकरे, भार्गव मडके, चेतन ठाकरे, वृषभ ठाकरे, चिन्मय ठाकरे या सर्व चिमुकल्यांना विनंती आहे की आपण चहूबाजूला मैदानाचा ताबा घ्या. सन्माननीय आमचे लाडके सेवा संघाचे अध्यक्ष साहेब बाराम पाटोले साहेब, आपलं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि आपलाच इथे लगेचच येतोचे सन्मान आम्ही करू इच्छितो. कृपया आपण सन्मान स्वीकारावा. आमचे सन्माननीय बाराम पाटोले साहेब आपल्यामध्ये उपस्थित. एक धाव आली, अजितचं षटक पाहतोय आपण. तिसरं षटक सुरू केले ज्याने. मागच्या 2 षटकामध्ये धावा जर पाहिला तर 12 आहेत. तिसरं षटक सुरू झालं, 13 धावा झाल्यात. एक धाव इथे वाढली आणि ती आली नुकतीच. आता फुल टॉस आलाय. इथे झेल सुद्धा येईल का? यस, झेल घेतलाय मिड विकेटला आणि फलंदाज फेल. धक्का क्रमांक 5. सिंगल पॉज घेतला, थोडासा ॲडजस्ट केलं स्वतःला आणि हा उचली घेणारा चेंडूला एक क्रॅकिंग ऑफ डाव लगावला. तिथे हलक्या हाताने फक्त तिथे पुश केलं होतं चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मध्ये चेंडू कव्हर झाला. सिंगल राहुलच्या बॅटमधून 3 सिंगल आल्यात. आकाशने एक सिंगल अर्जित केली आहे. संघाची धावसंख्या पाहतो आपण 15 वरती 4 गडी बाद, माफ करा 5 गडी बाद आहेत. अर्धा संघ गारद झाला आहे या 15 धावसंख्येवरती. कृष्णा बॉईज, परंतु इथे अजून एक गडी बाद होणार का? गॅप तर मिळाले. 3 फिल्डर धावले. तिथे टप्पा पडला सुरक्षित अगदी विकेट झोनमध्ये. लँड झाला तो झेल, पण तो झेल पकडला न झाल्यामुळे तिथे ओथ्रो जो झालाय त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला, पण तो नाही. तिथे राज ठाकरे पंच यांचा आकाशामध्ये बोट आणि फलंदाज तिथे धावचित आणि बाद. नवीन फलंदाज येतो 8व्या क्रमांकावरती. काय विकेट प्राप्त करतात बघा. त्याच कारण ठरलं की धावसंख्या पुढे जात नाहीये. नुसते धक्का मिळते. तू चल मया असंच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते. आणि धावसंख्या इथे 17 असताना हा 5वा गडी बाद झालाय, 6वा गडी बाद झाला आणि नवीन बॅटर आलाय तो मैदानामध्ये, सुरेश नावाचा. चांगलं सांघिक यश प्राप्त झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. तिसरी धाव घेण्याचा नाद तिथे फसला गेला आणि त्या दरम्यान विकेटची प्राप्ती झाली. हो आला, त्यांनी सुद्धा उडवलाय. पाहता आता इथे मात्र लॉंग ऑफचा फिल्डर त्याच्या मधोमध चेंडू जात असताना, उंचवरून जात असताना षटकारचा इशारा. राम वा कोळशेवाडी या ठिकाणी या संगीताला संगीतबद्ध केलं होतं आणि ते गायन, सुंदर गायन, आनंद शिंदे याचा आवाज, प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र, महाराष्ट्राचे लाडके गायक प्रल्हाद शिंदे साहेब, ज्यांची कोणाला सर येणार नाहीये,
किती प्रयत्न केला, किती आले किती गेले, परंतु प्रल्हाद शिंदे एकच होऊन गेले. गायकी क्षेत्रामध्ये म्हणजे भावगीत भक्तिगीतांमध्ये एक फार मोठे लिजंडरी गायक, त्यांच्या पावलात पाऊल ठेवून आनंद शिंदे, त्यांचे मुलगा पुन्हा एकदा आदर्श शिंदे आदर्श कामगिरी करतात. इथे मात्र आदर्श फटकेबाजी सुरू झाले. षटकार आलाय धावसंख्या सानी पाहतोय आपण 23वर. 3 षटकानंतर हा चेंडू खोलट टप्प्याच होता, त्याला अगदी ड्राईव्ह केलाय, सरळ ड्राईव्ह, पुन्हा एकदा लॉंग ऑफचा फिल्डर तिथे आलाय. आता मात्र काही चुकी नाही करत आणि एका धावे ते थांबावं लागेल. आपापल्या बॅटरने आपापले ब्रेक लगावले आणि तिथे विकेटची जोखीम न घेता स्वतःला सावरलं. धावसंख्या इथे एका धावेने 24वर, 24 ऑन द बोर्ड. षटक हाताळतोय प्रतीक, 4थं षटक. पहिल्या 3 षटकामध्ये बघितलं आपण 11-7-5 अशा प्रकारे धावा जोडला गेला. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनी समोर उडवलाय आणि तिथे लॉंग ऑफचा फिल्डर समोर आला आणि त्याने आपल्या सुरक्षित हाताच्या कवेमध्ये हवेमधल्या चेंडूला अगदी पूर्णपणे विसावून घेतलं. फलंदाज बाद. आणि आधीचा फटका त्याचा पाण्याजोगा होता. तो फटका राम पाटोले साहेबांनी सुद्धा अगदी हाताच्या अगदी ॲक्शनमध्ये दाखवला आम्हाला की किती छान उचललं त्यांनी. अगदी हाफ व्हॉली चेंडूला समोर अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या वरून गेला तर तो अगदी चमचमता षटकार मारला आणि तोच फलंदाज लगेचच बाद झाला. त्यांनी सुद्धा अजून एक मोठा प्रयत्न जसं केला त्या फटक्यामध्ये अगदी टायमिंग नव्हतं आणि लॉंग ऑफला झेल टिपला गेला. धावसंख्या पाहतोय आपण ती 24वरती. नवीन बॅटर आलाय तो मनोज नावाचा 9व्या क्रमांकावरती आलाय. म्हणजे तब्बल 7 गडी बाद झालेत आतापर्यंत या इनिंगमध्ये. विकेट विकेट विकेट, त्यामुळे धावा पुढे नाही व्यवस्थित जाऊ शकला. हा फुलटॉसचा टर्न केलाय, मस्त टर्न केलाय, गॅप तर शोधलाय, शर्यत लागली आहे. समोर एक फिल्डर येतोय, पाठीमागून एक येतोय आणि दोघांच्या मध्ये चेंडूला अडवले जाईपर्यंत अगदी दोन्ही पण ह्या बॅट्समनने मोठ्या शर्तीने मोठ्या अगदी वेगाच्या गतीने ह्या 2 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्येला गती देत असताना धावसंख्या पोहोचवली आहे ती म्हणजे 26वर. 26 धावा धाव फलकावर. 3 चेंडू पडलेत या षटकातील. षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे, प्रतीक हाताळतोय. अजून या इनिंगचे 3 चेंडू पर्याप्त आहेत. 3 मध्ये किती धावा जोडल्या जातील ते बघूया. बॅट्समन बघा शफल आधीच झाला होता. कमी उंचीचा कमी वयाचा खेळाडू आणि तिथे विकेट किपर थोडेसे बीट झाले या चेंडूमध्ये, कारण चेंडू आतमध्ये वळला, खाली सुद्धा राहिला आणि अशा वेळेला जोखीम असते, म्हणजे अवघड असतं विकेट किपरला सुद्धा चेंडूला कलेक्ट करणं. अडवला गेला पण तो चेंडू ट्रॅव्हल झाला गलीच्या दिशेने. त्या दरम्यान एक धाव जोडली गेली आणि संघाची धावसंख्या पाहतो आपण 27वरती. कृष्णा बॉईज वाफे संघाची 4 ओव्हरची मॅच आहे. 5वा चेंडू. त्या चेंडूला इथे उचलायचा प्रयत्न केला गेला आणि असं वाटतं की हो इथे सरळच गेला होता. असं वाटलं की अपील होणार की काय कॉट बेंचचे, पण तो नाही. हवेचा आवाज होता तो. हवा बघा वेगाने घोंगावू लागले. हवेचा वारा, क्रिकेटचा नारा टिलेकर चषकामध्ये. हे बहुगुणी संगम आलाय आणि बॅट आणि बॉलचा सुंदर संगम झालाय आणि चेंडू संगमकडे जात असताना मुरबाडच्या दिशेने हा षटकार. आकाशनेच आकाशाला गवसणी घालणारा मारला आणि या षटकाराने धावसंख्या 6ने फुललेली आहे 33वर. 34 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडूमध्ये 34 धावांचं लक्ष सेट केलंय टीम जय बजरंग वासिंग संघापुढे कृष्णा बॉईज वाफे संघाने. या षटकामध्ये धावा ज्या पाहिजे होत्या त्या नक्कीच आल्या आणि आणल्या सुद्धा. चांगली फटकेबाजी आकाशकडून झाली आणि शेवटचा फटका सुद्धा पाहण्याजोगा होता. प्रेक्षकांना अक्षरशः फटक्याने मंत्रमुग्ध केलं. एक षटकार मारला सुरेशने, एक मारला आकाशने. सन्माननीय अमोलजी निचिते साहेबांचं आगमन झालंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतो. या अमोलजी, आपण आमच्यासाठी अमूल्य आहात. अमोल निचिते साहेब आपलं हार्दिक स्वागत. टिलेकर चषक 2026च्या ह्या 3ऱ्या दिवसामध्ये या. फिल्डिंग करण्यासाठी सुद्धा आलेले आहेत बघा लगेचच कृष्णा बॉईज वाफेचे सर्व खेळाडू. दोन्ही पण संघ आपापला प्रयत्न नक्कीच करतील आणि हा सामना पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक जोडले गेले आहेत. कोणी प्रेक्षक कक्षामध्ये आहे, कोणी आमच्या अगदी पट्ट्याजवळ अगदी थांबलेला आहे. उन्हाची पर्वा न करता ह्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. उदयजी ठाकरे, क्या बात आहे. आणि सचिनजी निचिते साहेब, काय तो कालचा त्याचा जल्लोष, वाढदिवस आणि त्यांचं नवीन आयुष्य सुरू झाले. सर वाढदिवस साजरा केला पण तुम्ही एका वर्षाने म्हातारे झालेत.
हरकत नाही, अगदी खूप उल्हास त्यांनी काल आम्हाला दिला, काल आनंद दिला. आणि इथे निचिते साहेबांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम, सर्वांचं स्वागत. अमोलजी निचिते साहेब सुद्धा आलेले आहेत आपल्यामध्ये. युवा उद्योजक, नवीन ब्रँड त्यांचा वीट भट्टीचा त्यांनी तयार केला आहे स्वतःचा. अमूल्य ब्रँड आहे तो. त्या ब्रँडला भेट द्या आपण. आणि इथे टॉस झालाय, दसई संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. त्याचा संघ असेल ओमसाई हिवच्या अगेन्स्ट. म्हणजे एका बाजूला मुस्ताफाई, दुसऱ्या बाजूला आमचे दशरथ खुपसे सर. अशी लढाई असेल. पुढचा सामना प्रेक्षक पाहण्यास विसरू नका. ठिलेकर चषक 2026. पुढचा सामना सुद्धा तितका चित्तथरक आहे, पण तो चालू सामना सुद्धा अगदी उत्कंठा शिगेला पोहोचवणारा 100% असणार आहे. स्कोरर आशिष भाई कुठे तुम्ही या. विनंती करतोय राजेंद्र निचिते साहेबांना की आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी मडके साहेबांचा यथोचित सन्मान करावा आपल्या ह्या मंचकावर. सन्माननीय पाहुणे सर्वांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागतही करतोय. प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही शब्दसुमनाने स्वागत करता करता सन्मान करतोय. प्रेक्षक नाही तर कुठलाही कार्यक्रम नाही मित्रांनो, तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहोत. आणि तुमचं हेच आम्हाला सहकार्य सलग 3 दिवस मिळतं आहे. आजच उद्या पण आपण या. उद्या अगदी बहुसंख्येने या. तुमच्या लहान मुलांना, लहान मुलींना, चिमुकल्यांना, भावांना, बंधूंना, काकांना, मामांना, सर्वांना सांगा, नातेवाईकांना बोलवा की या आमच्या ठिलेकर चषकाच्या ह्या स्पर्धेमध्ये. आमच्या ही गावाची स्पर्धा नव्हे तर आमच्या गावाची क्रिकेटची यात्रा आहे, या जत्रेमध्ये समाविष्ट व्हा. नक्कीच येणार. सलामीचे फलंदाज 34 धावांचं टार्गेट आपल्या ध्यानाशी बाळगून, मनाशी बाळगून, हाताशी बाळगून येत आहेत मैदानामध्ये. बघा काय स्थान त्यांचा बघा. अगदी चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं आपण चित्रीकरण पाहतोय. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक जे जोडले गेले ते सुद्धा ह्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत की किती चांगली स्पर्धा इथे पेश केलेली आहे ठिले ग्रामस्थांच्या वतीने. फार चांगली मेहनत ह्या स्पर्धेसाठी बघा मेहनत करतात आमचे आयोजक मंडळ. प्रत्येकाला जो काम दिला जातोय, कोणी पाणी घेऊन जातोय, कोणी पाणी पाजतोय. जिसने पैसे को पानी पिला दिया, कहा जाता है की उसने समुद्र को भी नीचा दिखा दिया असं म्हटलं जातं. मी ऐकलं होतं हा डायलॉग. चांगला डायलॉग आहे. आता तो पटकन मला आठवला. पाठांतर नव्हतं म्हणून थोडासा चुकलो गेलो सर. हर्षल ठाकरे माझ्या पाहतोय, आमचे लाडके सतीश ठाकरेंचा मुलगा. चेंडू खाली ठेवला, औष्टिकच्या बाहेर टप्पा मस्त ठेवला. आता अगदी नियंत्रण चांगलं होतं, लाईन अचूक आहे. टप्पा अलीकडे असताना चेंडू खाली राहिला, काहीसा आतमध्ये वळला आणि विकेट किपरने चांगला प्रयत्न करून अडवला. आमचे लाडके भांजे अमोलजी निचिते फ्रॉम कळगाव, आपण या कृपया आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय. आइए भांजे, आपका हार्दिक स्वागत आहे जनाब. ओ हो, बॅट किती पुढे केली आहे आणि चेडूला पाठीमागे पाठवलंय. बॅटची कडा चेडू कडे जात असताना एक सुंदर प्रेक्षणीय, एक लाजबाब आगळा वेगळा चौकार.
माहिती मिळाली की त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा अजितदादा पवार मॅडम 5 वाजता आज ठिकाणी 5 वाजता बरोबर शपथविधी घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ. तब्बल 66 वर्ष 6 महिने 6 दिवस त्यांचा काळ होता, त्यांचं आयुष्य, आणि तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं. आज त्यांना सौभाग्य होती, त्यांच्या अगदी जबाबदारी स्वीकारतात. महाराष्ट्राचे ते जबाबदारी खेळतात बॅटर. आपल्यासमोरचं लक्ष 34 आहे, पण लक्ष आपण पटापट कंप्लीट करायचं, कारण आपल्याला बॉलिंग जी मिळते ती थोडीशी वीक पॉईंट ठरते बॉलिंग. आणि इथे मात्र बघा फिल्डिंग सुद्धा तितकीच वीक आहे. आम्हाला दसरथजी खुपसे सर सुद्धा सांगतात की सर काय बॉलिंग करतात, काय फिल्डिंग करतायत, तुम्हाला 33 धावा वाचवायच्या, त्यासाठी तुम्ही अटॅकिंग बॉलिंग आणि सोबतीला अटॅकिंग फिल्डिंग केलीच पाहिजे, तशी होत नाहीये. तेच कारण ठरले की पहिल्या षटकामध्ये दमदार शानदार बहारदार सुरुवात केली आहे. 16 धावा, पहिल्या षटकाची समाप्ती, एकही नुकसान नाही. 16 हाफ इज डन ऑलरेडी असं म्हणूया आपण. जवळपास 48% धावसंख्या कंप्लीट केली आहे. 34चं लक्ष असताना तुमच्या मनामध्ये ते तुम्ही आधी ठरवलं पाहिजे की मला माझ्या संघाची धावसंख्या वाचवण्यासाठी माझे शस्त्र असे कशा पद्धतीने वापरायचे आहेत, माझ्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू मला काढायचे, ती आता वेळ आली आहे. आमची धावसंख्या इतकी पण मोठी नाही, इतकी पण कमी नाही, परंतु मी ती कमी करू शकतो, समोरच्या संघाला ती वाढून देऊ शकतो. आणि ते दडपण न टाकणारी बॉलिंग बघितली आपण पहिल्या षटकामध्ये श्रावण डोंगरेकडून. आणि पाहता पाहता इथे हा सामना झुकलाय, तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या वाशिम संघाकडे. रिव्हरचा पवित्रा खेळायचा मानस होता, चेंडूला सोडून दिला आणि राज ठाकरे सर आमच्याकडे वळतायत, बघतायत की हा वाईट घ्या आपण, आणि त्यांनी इशारा केलाय. अवंतरने धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना पाहतोय 17 वरती, एक गडी बाद नाहीये, म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये जय बजरंग वाशिम संघ या सामन्यामध्ये. हो, इथे चिप शॉटचा प्रयत्न होता, पावलांचा वापर केला आणि प्रॉपरली तिथे गॅप शोधलाय. एक धाव तर कंप्लीट केली, पण तो दुसरा धावेचा प्रयत्न तिथे नाही केला गेला. नकार स्वीकारला नॉन स्ट्रायकरने नकार दिला की आपल्याला नको, हे जोखीम नको आहे, आपण चांगल्या स्थितीमध्ये आहोत, आपण कॉमेंट्री पण ऐकतोय, आपले कान पण तिकडे आहेत आणि सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत. आपण विकेट न गमावता धावसंख्या कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. या वेलकम ऑल्सो वन्स अगेन रवींद्रजी ठाकरे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र एक डावा पाय हवेमध्ये होता आणि चेंडू सुद्धा हवेमध्ये थोडासा फ्लाय झाला. फ्लाईट घेतली चेंडूने, टेक ऑफ घेतलं होतं आणि ते हा डॉट चेंडू काढलाय. गोलंदाज पाहतो आपण, तो ऋषांक आहे. वा, किती सुंदर नाव आहे ना, ऋषांक. ऋषी अधिक अंक. इथे मात्र हा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला गेला, चेंडू बॅकवर्ड पॉईंट म्हणून अगदी कलाटणी काटा बदलून तिथे फिरत असताना मस्त तिथे फिल्डिंग झाली. बघा, ही नजर तुमची फार महत्वाची असते. चेंडू कुठे हेलकावणी देतोय, कुठे काटा बदलतोय, कसा टर्न होतोय. काल जर तो एक चौकार अडवला गेला असता ना ठिलेच्या त्या फिल्डरकडून, तर कदाचित त्या सामन्यामध्ये वेगळी स्थिती पाहायला मिळाली असती. मला वाटतं अभि होता त्या ठिकाणी. अभि नाही तो कभी नाही, अभिला ते कळलं आणि अभि आज पाणी वाहतोय, पाणी पुरवतोय. इथे स्वीपचा प्रयत्न केला गेला, विकेट किपर आलाय, पण तिथे बघूया पंच काय सांगतील. नाही, नकार आहे पंचांचा. आय थिंक सो चेंडू बॉडी लाईनला आदळला असेल कदाचित, आणि इथे अपील फेटाळलेले आहे. विकेट किपरने अगदी आत्मविश्वासाने झेल टिपला होता, परंतु त्या अपीलमध्ये आत्मविश्वास नव्हता, उत्साह जास्त होता असं म्हटलं जातं. धावसंख्या 19, 34चं टार्गेट, म्हणजे अजून 15 धावा पाहिजेत जिंकण्यासाठी, आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13 नव्हे तर 14 सर. एक वाईट पडलाय. येस, ह्या षटकातील 4 चेंडू पडलेत. घेतला रिव्हर्सचा पवित्रा, सक्सेसफुल रिव्हर्स हिटेड फॉर द 4 रन्स. वा, हा फटका जर केविन पीटरसन बघितला असेल त्याने तर बोलेल ये माझ्या इंग्लंडला खेळायला. सुंदर चौकार. नेहमीच लो स्कोरिंग मॅच आपण हरतो असं नसतं मित्रांनो. अनेक असे इतिहास भारताने सुद्धा केलेत. पाकिस्तानच्या अगेन्स्ट जेव्हा सौरभ गांगुली आपले प्रिन्स ऑफ कलकत्ता सरपंच होते, म्हणजेच कॅप्टन होते, त्यावेळेला आपण बघितलं की लो स्कोरिंग मॅचेस जिंकून दाखवलेला. इथे मात्र रिव्हर्स स्वीप केलाय. वा, काय स्टान्स आहे बॅटरचा बघा. जणू काय त्याने पुढे मास्टरकी प्राप्त केली आहे या बॅटरने, जो बॅटिंग करतोय लाजबाब अनिकेत. याच्या बॅटमधून हा देखणा फटका येतोय. आधीचा चौकाराला एक सिंगल आले. अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती. स्ट्राईक आपल्याकडे राखले अनिकेतने. अनिकेत आणि सुजित ही जोडी जमले. सुजितचा आधीचा परफॉर्मन्स सुंदर होता. आधीच्या सामन्यामध्ये त्याने 21 धावा केल्या होत्या आणि तो ठरला होता मागच्या सामन्याचा हिरो. इथे धावसंख्या 24, 2 षटकाची समाप्ती. आता 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी इथे
10 धावांची गरज, 12-10. ठीक 5 वाजता आपल्या आदरणीय सन्माननीय सुनेत्रा ताई अजितदादा पवार यांचा शपथविधी होणार आहे. प्रेक्षकांनो, आपण त्यांना शुभेच्छा देऊया. त्यांनी जबाबदारी स्वीकारली अखेरीस महाराष्ट्राची. 2 उपमुख्यमंत्री, त्यातील आता आपल्या महिला उपमुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्याच त्या महिला उपमुख्यमंत्री असणार अशी माहिती मिळते आम्हाला. आमचे शशी ठाकरे सांगतायत आणि आमचे शशिकांत ठाकरे पण सांगतायत. लेफ्टी आणि राईटी आमचे, जसे मुख्यमंत्र्याचे 2 लेफ्टी आणि राईटी. एक शिंदे साहेब असतील, आता दुसरे आता ताई असतील उपमुख्यमंत्री पदासाठी. इथे बघा, विजेतेपद पटकवण्यासाठी फार मोठी इथे आता मेहनत करावी लागणार नाही असं वाटतं, पण तो मेहनत करायला लागेल ती बॉलरला विकेट प्राप्त करण्यासाठी. धावसंख्या ते 28 होती, जाऊन ठेपले, चौकार आलाय अजितच्या पहिल्या चेंडूमध्ये. आणि इथे मात्र आता अजून एक ललकार आहे. हा विजयाचा फटका असेल का नाही बघूया आपण. येस, दॅट्स इट. नाही, स्कोर आर लेवल 33, डबल 3 नाही. मॅच विनिंग सिक्सर मारला आणि इथे हा सामना समाप्त झाला. विजय संघाचं अभिनंदन आणि वाफाळी संघाचं कौतुक करतोय सर तुम्ही मंडळी. खरंच एका कॉलवरती आपण आलात, हरकत नाही. तुमची तयारी नव्हती नीटची, तुमचं प्रिपरेशन तुम्ही नव्हतं केलं, तुम्हाला तितका वेळ नाही मिळाला, पण तुम्ही आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थ मंडळ ठेलेकरांच्या वतीने